शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप करत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना सोमवारी रात्री अटक केली। यानंतर मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदेवे आणि पीडित महिलेचे नातेवाईक यांनी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन पीडितेला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी केली। पवन भिंगारदेवे यांनी सांगितलं की पीडित महिलेला किरण काळे यांनी वारंवार त्रास दिला होता, याची माहिती त्या महिलेनं स्वतः त्यांना दिली। त्यानंतर त्यांनी तिच्यासोबत पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली। पोलिसांनी राजकीय दबावाला न घाबरता तात्काळ अटक केली। याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले। किरण काळे हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्यानं त्यांच्याकडून पीडित महिला तिच्या कुटुंबाला धोका असल्याचंही भिंगारदेवे म्हणाले। त्यामुळे त्यांनी दोघांनाही पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी केली। त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी आरोपीची बाजू घेऊ नये असंही त्यांनी ठामपणे सांगितलं। शिवसेना शहर प्रमुख किरण काळे यांनी 3-4 वर्षापासून एक पारधी समाजातील पीडित महिला याच्यावर वारंवार अत्याचार करत होती। ती महिला येत्या 4 ते 5 महिन्या पहिले माझ्याकडे आली होती। माझ्याकडे आल्यानंतर मी तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला। यासाठी मी कोतवाली पोलीस स्टेशनचे PI दाराडे साहेब यांची मदत घेऊन काल रोजी किरण काळे यांच्यावर 376 प्रमाणे गुन्हा दाखल केला। किरण काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली। त्यानंतर आज सकाळी आपले महाराष्ट्र राज्याचे नेते शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांनी संजय राऊत साहेब म्हणतात की हा गुन्हा खोटा आहे। और संजय राऊत साहेब एखाद्या आमच्या आदिवासी पारधी समाज दलित समाजाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि तुम्ही म्हणता हा गुन्हा खोटा आहे। उलट तुमच्यासारख्यांचा आदर्श घेऊन आम्ही आज समाजामध्ये समाजकार्य करत आहे आणि तुमच्यासारखा एवढा राजकीय मोठा नेताच म्हणतो की हा गुन्हा खोटा आहे। खोटा असता तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असता का? उलट संजय राऊत साहेबांना माझी विनंती की त्यांनीच या गुन्ह्यात मदत करून किरण काळे यांना कशी सजा लागेल याचा विचार करावा आणि तसंच राऊत साहेबांनीच आम्हाला मदत करावं। दुसरा विषय असा, हे जे किरण काळे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे। किरण काळेपासून माझ्या व पीडित महिलेच्या जीवाचाच धोका आहे। त्यामुळे आम्हाला तात्काळ SP साहेबांनी पोलीस संरक्षण द्यावे एवढी मागणी करतात। आता जे DYSP भारती साहेब यांची भेट घेतली तर यांची भेट घेण्याचे कारण एवढं की भारती साहेब व पूर्ण पोलीस प्रशासनाने आमच्यावर विश्वास टाकून जो गुन्हा दाखल केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी आज भेट घेतली आणि आमच्या जीवितास धोका आहे असं त्यांना सांगून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। पीडित महिलेला गुन्हा दाखल केल्याबद्दल साहेबांचा आम्ही आभार मानायला आम्ही आलतो इथे आणि त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि पीडित महिलेला संरक्षण द्यावा हेच विनंती।